हे बघा निघायचं आहे मला. केव्हाची मी आवरून बसली आहे आणि हे बघा ह्या दोघांचं काय चालू आहे. हे बघा लिटरली मी पर्स वगैरे अडकवून अशी बसलेली असते आणि तेव्हा या दोघांचे नाटकं सुरू होतात. म्हणजे जनरली असं असतं की लेडीज टाइमपास करतात, आवरायचं असलं की कुठे जायला लेडीजला वेळ लागतो. आमच्या इथे मी रेडी असते आणि हे दोघं टाइमपास करत बसलेले असतात, माझ्यानंतर यांचं आवरून होतं. तर हा एक टॉप घेतला मी, कॉटनचा आहे, प्युअर कॉटनचा आहे आणि काय म्हणतात शॉर्ट कुर्ती म्हणू शकतो किंवा जीन्सवरचा टॉप असं दोन्ही म्हणू शकतो. असा पॅटर्न नव्हताच माझ्याकडे म्हणून एक हा घेतला. मस्त आहे, फॅब्रिक एकदम छान, एकदम सॉफ्ट आहे. आणि हा एक वन पीस घेतला मी, हा पण प्युअर कॉटन मध्ये, हा एकदम सॉफ्ट कॉटन मध्ये, तुम्ही बघू शकता सॉफ्ट असं कॉटन आहे. इथे पॅच आहे आणि त्याच्याच बाजूला पूर्ण असं मिररचं वर्क केलेलं आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात बर्थडे डेकोरेशनने होत आहे. बर्थडे ॲक्च्युली आमच्या तिघांपैकी कुणाचाच नाही आहे. बर्थडे आहे माझ्या फ्रेंडच्या मुलीचा, अनायाचा. तिचा बर्थडे ॲक्च्युली होऊन गेला, बट काही कारणामुळे आम्हाला जायला पॉसिबल नाही झालं. मग आम्ही ठरवलं की आपल्या घरीच आज तिचा एक छोटासा बर्थडे करूया. तर ही रात्रीची वेळ आहे, आमचं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही हे सेलिब्रेट करायचं ठरवलं. तिचा बर्थडे होऊन ॲक्च्युली 3 दिवस होऊन गेले होते, बट आम्हाला नाही पॉसिबल झालं सेलिब्रेट करणं. तर आज पॉसिबल होतं कारण फ्रायडे आहे, ते पण फ्री असणार जेवणानंतर आणि आम्ही पण फ्री होतो आणि नेक्स्ट डे सुट्टी असते सगळ्यांनाच, सॅटर्डे संडे. सो म्हटलं आज आपण करूया सेलिब्रेट. सो त्यांना कुणालाच हे माहीत नाही आहे, आम्ही जस्ट खाली वॉकला जाऊया, येता का खाली आमच्या घरी या, मग आपण जाऊ असं म्हणून आम्ही त्यांना बोलवलं आहे. कोणाचा बर्थडे? तुझा बर्थडे का? तू इथे उभी राहणार आहे? असं करणार आहे? अजून कसं करणार आहे? हा, उभं राहणार आणि कसं करणार आहे? असं करणार आहे? कोणाचा बर्थडे? नाही ग माझा ना. बर्थडे? कोणाचा बर्थडे? माझा आहे. हो, तुझा झाला आहे ना. काय आहे? एक मिनिट माझं बलून आहे. घे. असं घे. बापरे. से थँक्यू. कसं म्हणते तू थँक्यू त्रिशाला? असं म्हणते तू थँक्यू म्हटलं तिला. थांब 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 ना. थोडंच थांब. एक सेकंड बाबा. काय आहे रे नानू? नानू काय आहे ते? माझे गिफ्ट आहे. कोणी दिले? नेहाने दिले? नियाने दिले नाही तर काय? गिफ्ट तर मी घेऊन घेईन. Day to you, happy birthday dear Manu, happy birthday to you. नाही ती नुसती कापते. त्रिशा हॅपी प्रॉपर बर्थडे आहे. नानू. नानू तुझा बर्थडे किती दिवस पुरणार आहे का? नानू नानू छान असं छोटंसं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर मी काही शूट नाही केलं कारण उशीर झाला होता आणि नेक्स्ट डे म्हणजे आज त्रिशाला स्कूल होतं. सो आम्ही लवकर झोपी केलो आणि आत्ता त्रिशा स्कूलला जायला निघालेली आहे. तिला सगळं मी रेडी वगैरे करून दिलं, टिफिन वगैरे. ती पण रेडी झाली आहे आणि आता ती स्कूलला चालली आहे. हॅलो. तर आज आहे नेक्स्ट डे. काल रात्री तुम्ही बघितलं आम्ही अनायाचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मी काय व्हिडिओ शूट केला नाही कारण भरपूर लेट झालं होतं. त्रिशाला स्कूल होतं, जसं तुम्ही आज बघितलं सॅटरडे, बट त्रिशाला स्कूल होतं कारण तिचं ॲन्युअल फंक्शन जवळ आलं आहे आणि या वीकमध्ये संक्रांत आणि इलेक्शन ह्या 2 सुट्ट्या आल्या. सो त्यांनी सॅटरडेला ह्यावेळी बोलवलं होतं स्कूलला,
प्रॅक्टिससाठी. सो ती स्कूलला गेली, आमचं ब्रेकफास्ट झाला, लंच झालं, त्रिशा आली आहे. आता ऑलमोस्ट दुपारचे 3:30 वाजत आले आहे. त्रिशा आली आहे, तिचं खाणं वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो आहे एक्झिबिशनला. तर तुम्ही म्हणाल ही का सारखं सारखं एक्झिबिशन एवढंच बघत असते, इकडेच जात असते. तर मला खूप आवडतं एक्झिबिशनला जायला आणि आलं असेल तर मी तो चान्स सोडत नाही. म्हणजे असं होतं काही वेळा कर्वेनगरला वगैरे असतं तर राजेश कंटाळतात यायला, खूप दूर पण आहे म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, एवढ्या दूर जाऊन काही घेणं नाही झालं तर मला असं वाटतं आपण उगाच एवढ्या दूर आलो. इच्छा तर खूप असते जाण्याची, बट ट्रॅफिक आणि दूर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी टाळते. बट बाणेरलाच आहे तर म्हटलं नाही आता आपण जाऊया, जवळच आहे तर. सो आता आम्ही रेडी होऊन तिकडेच जाण्यासाठी निघत आहोत. हे बघा, निघायचं आहे मला, केव्हाची मी आवरून बसली आहे. आणि हे बघा ह्या दोघांचं काय चालू आहे. कालचा केक 2 जण खात आहे. म्हणजे हे असं आहे आमच्याकडे, एकदम आपण रेडी होऊन बसलं ना की यांना दोघांना काहीतरी सुचतं वेळेवरच. मी एकदम पर्स वगैरे घालून रेडी झाली आणि यांचं दोघांचं बघा किती टाइमपास चालू आहे. आई हे बघ, मला केक घेत होती, खात होती, तेव्हाच तू म्हणे त्रिशा रबर वगैरे आण काहीतरी बोल. मग मला सांग त्रिशा, तू किती वेळची टाइमपास करते? माझं आवरून झालं, माझे आवरून मी केव्हाची बसलीये, तुझा टाइमपास चालू होता, ह्यांचा टाइमपास चालू होता आणि आता निघायच्या वेळेस तू मला सुचतं का? मी हे बघा लिटरली मी पर्स वगैरे अडकवून अशी बसलेली असते आणि तेव्हा या दोघांचे नाटकं सुरू होतात. म्हणजे जनरली असं असतं की लेडीज टाइमपास करतात, आवरायचं असलं की कुठे जायला लेडीजला वेळ लागतो. आमच्या इथे मी रेडी असते आणि हे दोघं टाइमपास करत बसलेले असतात, माझ्यानंतर यांचं आवरून होतं. काय म्हणणं आहे? माझं काही म्हणणं नाहीये. चल आवर पटकन. आवडते. सो फायनली आम्ही एक्झिबिशनला जाण्यासाठी निघालो होतो आणि माझा प्रयत्न असतो की जितकं लवकर जाऊ तितकं लवकर येता येतं, म्हणजे इव्हिनिंगची जी ट्रॅफिक असते ती नाही लागत आणि इव्हिनिंगचा टाईम पण आपल्याला फ्री मिळतो, स्वयंपाकाला लेट नाही होत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात असतात, म्हणून शक्यतो मी दुपारी लवकर निघण्याचा प्रयत्न करते. पण कसलं काय, आज शेवटी निघता करता 3:30 पावणे 4 वाजलेच होते. आणि आज ड्राईव्ह मी करायला घेतलं. असं ठरलं आहे आमचं की वीकेंडला कुठे पण जायचं असेल तर ड्राईव्ह मी करणार म्हणून, कारण माझं ड्राईव्ह तसं करणं होतच नाही. कारण वीकडेजमध्ये राजेश डेली ऑफिसला कार घेऊन जातात, सो कार घरीच नसते. मग मी आता म्हटलं की एव्हरी वीकेंड जेव्हा पण आपण जिथे पण कुठे जाणार तर कार मी ड्राईव्ह करेल म्हणून. सो असं म्हणत आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि फायनली आम्ही एक्झिबिशनला जाऊन पोहोचलो. हे भरारीचं एक्झिबिशन होतं. ॲक्च्युली हे लास्ट वीक पण होतं, पण तेव्हा ते कर्वेनगरला असल्यामुळे मला नाही जायला मिळालं. बट आता बाणेरला आलेलं आहे म्हटल्यावर मग म्हटलं चला जवळच आहे तर जाऊया, म्हणून मी त्या एक्झिबिशनला गेले. आणि एक्झिबिशनला मी ह्यासाठी जाते की काहीतरी युनिक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे व्हरायटी मिळते कपड्यांमध्ये म्हणा, होम डेकोरमध्ये म्हणा, फुटवेअरमध्ये म्हणा किंवा ब्लाउजेस, साड्या. म्हणजे एकाच रूफखाली आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आणि व्हरायटी बघायला मिळते, म्हणून मी मोस्टली एक्झिबिशनला जातच असते. आणि तिथे जे काही कलेक्शन असतं ते आपल्याला शक्यतो शॉप्समध्ये किंवा मग मॉलमध्ये वगैरे नाही मिळत. हे वेगळंच कलेक्शन असतं जे आपल्याला बाकी ठिकाणी नाही मिळत, म्हणून मी इथे जात असते. जस्ट आम्ही घरी आलो, आता ऑलमोस्ट 6 वाजले आहे. एक्झिबिशन मस्त होतं नेहमीप्रमाणे. छोटी मोठी शॉपिंग केली मी आज. एक 1 पीस घेतला, एक कॉटनचा जीन्सवरचा टॉप घेतला आणि खाण्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या. म्हणजे खाकरा घेतला, नाचणीचा खाकरा, ज्वारीचे बिस्किट वगैरे, असं जे होममेड असतं आणि हेल्दी असतं असे प्रोडक्ट्स होते तिथे. सो ते घेतले. थोड्या वेळात मी तुम्हाला शेअर करते 1 पीस आणि टॉप कुठला घेतला ते. मस्त मिळालं ते पण मला. आता चहा ठेवला आहे, चहा आणि स्नॅक्स खायचं ठरलं. काय खावं तर म्हटलं चला खाकरा आणलाच आहे तर आपण तोच खाऊया म्हणून. आणि यांना इकडे खारी खायची आहे. काय म्हणता, खाकरा खाणार आहे की खारी? ते खारी खाणार आहे, आम्ही खाकरा खाणार आहे. चलो
आता बघूया, थोड्या वेळात स्वयंपाक पण बनवायचा आहे. काय बनवावं काय कळत नाहीये. काय बनवायचं आज स्वयंपाक? मटन बिर्याणी. ठीक आहे, बघूया आता. तर आज वीकेंड होता आणि छान निवांत असा वेळ होता, तर म्हटलं आज चहा आणि स्नॅक्स बाहेर बाल्कनीमध्ये बसूनच घेऊया. आणि रोज असं आमचं काही निवांत बसून चहा घेणं होत नाही इव्हिनिंगला, कारण राजेश ऑफिसला असतात आणि त्रिशा स्कूल, होमवर्क किंवा खेळायला जाणं ह्या गोष्टींमध्ये बिझी असते. बट आज आम्ही तिघं पण एकदम निवांत होतो, तर म्हटलं आज मस्त बाहेर बाल्कनीमध्ये छान स्नॅक्स आणि चहाचा आस्वाद घेऊया. आणि चेअरवर पण बसावं आम्हाला तिघांनाही आज वाटत नव्हतं, म्हणून आम्ही मस्त असं बेडशीट वगैरे अंथरलं आणि मस्त मांडी वगैरे घालून आम्ही आज हा चहा आणि स्नॅक्सचा आनंद घेतला. गप्पा पण मारल्या, मस्त निवांत वाटलं. आणि जे आम्ही एक्झिबिशनमधून खाकरा आणि ज्वारीचे बिस्किट वगैरे हे घेऊन आलो होतो, तर ते आज स्नॅक्स म्हणून खाल्लं आणि टेस्ट खरंच खूप सुंदर होती. आणि विशेष म्हणजे हे हेल्दी पण आहे, हे ग्लुटेन फ्री आहे. आणि जे आम्ही खाकरा घेतला तो रागीचा खाकरा आहे आणि बिस्किट हे ज्वारीचे आहे, सो ते एकदम हेल्दी आहे. म्हणून म्हटलं चला त्रिशासाठी पण काहीतरी हेल्दी स्नॅक्स होईल, कधी वाटलं तिला तर इव्हिनिंग टाईमला देता येईल. आणि हेल्दी आहे तर आम्ही पण दोघं खाऊ शकतो, म्हणून मी हे घेतलं. आणि टेस्ट खरंच खूपच छान आहे, म्हणजे बिस्किट कुठल्याच ह्याच्याने ते ज्वारीचे वगैरे वाटत नव्हते. प्रॉपर आपली बिस्किटची टेस्ट असते तशीच टेस्ट होती आणि छान वाटलं हे पदार्थ आम्हाला, की नेक्स्ट टाईम आपण हे नक्की पुन्हा ट्राय करू शकतो. असलं अवेलेबल तर एक्झिबिशनमध्ये हे नक्कीच घेऊ शकतो असं आम्हाला वाटलं. निवांत असा आज आम्ही चहा वगैरे घेतला. मला हळदी कुंकवाला जायचं होतं 2-3 ठिकाणी, सो हे सगळं झाल्यावर मी रेडी झाले आणि मग हळदी कुंकवासाठी जाणार होते. तर हा एक टॉप घेतला मी, कॉटनचा आहे, प्युअर कॉटनचा आहे. आणि काय म्हणतात, शॉर्ट कुर्ती म्हणू शकतो किंवा जीन्सवरचा टॉप असं दोन्ही म्हणू शकतो. असा पॅटर्न नव्हताच माझ्याकडे, म्हणून एक हा घेतला. मस्त आहे, फॅब्रिक एकदम छान, एकदम सॉफ्ट आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान अशी प्रिंट आहे, फ्लोरल प्रिंट आहे, मस्त आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. आणि हा एक वन पीस घेतला मी, हा पण प्युअर कॉटन मध्ये, हा एकदम सॉफ्ट कॉटन मध्ये, तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं कॉटन आहे. इथे पॅच आहे आणि त्याच्याच बाजूला पूर्ण असं मिररचं वर्क केलेलं आहे. हे पूर्ण मिरर वर्क आहे आणि साईडला असे पॅच आणि पॉकेट्स पण दिलेले आहेत, मागे मागे इथे पॉकेट्स पण दिलेले आहेत. सो मस्त आहे, इथे नॉट दिलेली आहे. आणि असा हा एक मी वन पीस घेतला. फॅब्रिक खूप छान आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि कम्फर्टेबल आहे. खूप खूप मस्त आहे, मला प्रचंड आवडला, एकदमच छान आहे. सोसायटीमध्ये हळदी कुंकवाला जाऊन आल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले, कारण भरपूर लेट झालं होतं. सो मी पटकन स्वयंपाकाला लागले. भूक अशी त्रिशाला आणि मला दोघींनाही नव्हती, कारण आमचं स्नॅक्स वगैरे खाणं झालं होतं, तर आम्हाला दोघींनाही भूक नव्हती. बट राजेशना जेवायचं होतं आणि त्यांना बिर्याणी खायची होती, म्हणून मी एकीकडे कांदा तळायला घेतला होता. बिर्याणीसाठी जो बिरिस्ता लागतो तो मी एकीकडे तळायला ठेवलेला होता. आणि दुसरीकडे मी जे काही थोडाफार पसारा होत असतो, भांडे वगैरे निघत असतात, ते लगेच क्लिनिंग पण करून घेत होती, म्हणजे खूप वेळ नाही जात. एकीकडे स्वयंपाकाचं पण तयारी चालू असते आणि दुसरीकडे ओटा साफ करणं वगैरे हे पण चालू असतं. तर असं दोन्ही मी ॲट अ टाईम करून घेत होते. आणि वीकेंड म्हटलं की आमच्याकडे हे दोघं पण भाजीपोळी खाण्यासाठी बिलकुल तयार नाही होत. काहीतरी वेगळं आणि स्पेशल बनव असं या दोघांचं म्हणणं असतं. तर त्यामुळे कधी इडली सांबार, कधी डाळबट्टी, कधी पराठे, किंवा मग नॉनव्हेज असेल तर फिश फ्राय किंवा मग बिर्याणी, असे काहीतरी वेगळे वेगळे मेन्यू एव्हरी वीकेंड बनवले जातात. कारण भाजीपोळी त्या दोघांनाही नको वाटते आणि मला असं वाटतं की चला वीकेंड आहे, काहीतरी स्पेशल झालं पाहिजे, म्हणून मी एव्हरी वीकेंड काहीतरी नवीन नवीन असं बनवत असते. कधी चाट बनवते, तर कधी साबुदाणा वडा, असे वेगवेगळे काहीतरी पदार्थ मला एव्हरी वीकेंड बनवायला लागतात. सो तुमच्याकडे पण असंच काही आहे का, आणि तुम्ही काय वीकेंड स्पेशल बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला पण आयडिया मिळेल की आणखी काय आपण वेगळं बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त मी ओटा साफ करून घेतलेला आहे आणि एकीकडे बिर्याणी पण लावून दिलेली आहे, म्हणजे दोन्ही कामं माझे ॲट अ टाईम होऊन गेलेले आहेत. हॅलो,
तर मग अशी ड्रेसेस वगैरे दाखवून झाल्यानंतर मी हळदी कुंकवासाठी गेली होती. 2-3 ठिकाणी मला हळदी कुंकवासाठी जायचं होतं सोसायटीत, सो तिथे गेली आणि माझं जवळजवळ 1-1.5 तास गेला त्यात. कारण गेलं की थोडं गप्पा मारणं, मैत्रिणी वगैरे भेटतात तर वेळ जातो. आणि तिन्ही ठिकाणी स्नॅक्स खाल्ल्यामुळे मला भूक अजिबात पण नव्हती. कारण तिन्ही ठिकाणी खाणं झाल्यामुळे भूक तितकी उरली नव्हती. बट मी घरी आले, माझ्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता. त्रिशा माझ्यासोबतच असल्यामुळे तिचं पण बऱ्यापैकी खाणं झालं होतं. तर बट राजेशसाठी मला स्वयंपाक बनवायचा होता, सो मी स्वयंपाक बनवला. मी आणि त्रिशाने फार असं काही जेवण नाही केलं कारण तितकी भूकच नव्हती आम्हाला दोघींना पण. तर नॉर्मल अगदी थोडंफार आम्ही जेवलो दोघीजणी. राजेश जेवले आणि त्रिशा आणि राजेश आता वॉकला गेले आहे. मग ते वॉकला गेले होते तोपर्यंत मी किचन मस्त आवरून घेतला आणि आता बसली आहे आणि विचार करतो एखादी सिरीज बघावी किंवा मग मूवी लावावा. अजून काय कुठला काय असं ठरलं नाही आहे, बट बघूया. आता हे दोघं वॉक करून आले की मग बघूया कुठला मूवी किंवा सिरीज लावणं होतं ते. कारण उद्या सुट्टी आहे, सो रिलॅक्स आहे. इतर वेळी नाही बघणं होत सिरीज मूवीज वगैरे वीकडेजमध्ये, कारण सकाळी उठायचं असतं म्हणून. तर आता तेच म्हटलं बघूया काहीतरी. तर मूवी किंवा सिरीज बघण्याचा प्लॅन होता तो तर नाही झाला, तो कॅन्सल झाला. कारण त्रिशाला खूप झोप येत होती. जसं तुम्ही बघितलं आज तिला स्कूल होतं आणि स्कूल ॲक्च्युली रोजच्या टाईमपेक्षा लवकर होतं. म्हणजे रोज ती 8:15ला वगैरे जाते, बट आज 7:15ला गेली 1 तास आधी. आणि त्यामुळे तिला खूप झोप येत होती. मग ती झोपली. मग राजेश त्यांच्या मोबाईलवर काहीतरी सिरीज वगैरे बघत बसले. टी व्ही काय लावलाच नाही गेला. आणि राजेश मोबाईलमध्ये होते, मी मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट करत होती. सो म्हणजे ते असं झालं की जाऊ द्या, नको बघूयात. आणि मग मी व्हिडिओ एडिट करायला घेतला. तर असा होता आजचा आमचा हा वीकेंड. मस्त स्पेंड झाला, माझी शॉपिंग झाली आणि छान असा रिलॅक्स चिल मस्त वीकेंड स्पेंड झाला. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.